नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामींचे देवी मातेच्या रूपामध्ये पूजन का केले जाते याची एक कथा ऐकूया. कोनाळी गावाच्या रानातून स्वामी, श्रीपाद भट आणि 100 सेवेकरी निघाले होते. चालून चालून सगळ्यांना भूक लागली होती. तिथे एका शेतामध्ये बसल्यावर शेतकऱ्यांनी स्वामींना फलाहार आणि पाणी दिले. पण इतरांचे काय? तेव्हा स्वामींनी सर्वांना एका आम्रवृक्षाखाली पाठवले. तिथे एक वृद्ध सुवासिनी सर्वांचे प्रसन्न मुखाने स्वागत करून म्हणाली, आज आमच्यापैकी बरीच मंडळी भोजनास येणार होती. सूर्यास्त होत आला पण ती अजून आली नाहीत, त्यामुळे तुम्ही हे अन्न घेऊन जा. श्रीपाद भटांनी सर्व सेवेकरांना जेवण वाढून घेण्यास सांगितले आणि सर्व लोक भोजन करून तृप्त झाले. अशा प्रकारे स्वामींनी सर्वांना अन्नपूर्णेच्या रूपामध्ये भोजन दिले. स्वामी अक्कलकोटमध्ये असताना त्यांच्या अनेक भक्तांना बऱ्याच देवी देवतांच्या रूपामध्ये त्यांनी दर्शन दिल्याचे वर्णन आहे. आपल्याला चराचरा स्वामींना बघायचे आहे. प्रत्येक देवी देवता हे स्वामींचेच रूप आहे अशी दृढता ठेवायची आहे. आपण स्वामींना स्वामी आई असे म्हणतो, गुरु माऊली म्हणतो. गुरु हे आईसारखेच असतात. म्हणूनच स्वामींचे देवी मातेच्या रूपातही पूजन केले जाते. श्री स्वामी समर्थ.